नमस्कार ताईनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तरी इथं कधी वेळानं उठल्यामुळे सगळी रात्रीची भांडी वगैरे कधी ओट्यावर पसरून ठेवलेली ती तशीच होती। त्यामुळे म्हटलं की पहिल्यांदा भांडी कधी आवरून ओट्यावरची घ्यायची, कारण ओटा पूर्ण रिकामा झाल्याशिवाय कधी तिथे दुसरं काम करूसं पण वाटत नाही, सगळा गोंधळ उडतोय। म्हटलं अगोदर भांडी लावून घ्यायची सगळी। आज निवांत, कारण पोरांचे डबे वगैरे काय अजून चालू झाले नव्हते। शाळा एकदा चालू झाली की मग ते डब्याचं रुटीन चालू झालं का नाही, मग माझं कामाचं रुटीन पण लवकरच चालू होते। तसंही काल भाऊबीज होती, पण भाऊबीज असून पण कधी नसल्यासारखी होती, कारण आमच्याकडे काय आम्ही केली नव्हती। आणि कसं काल गुरुवार साधंच आम्ही जेवण वगैरे केलेलं। आज शुक्रवार आहे, त्यामुळे आज कधी नॉनव्हेज आणायचं बेत आहे, ते काय अजून आणलेलं नाही आहे, त्यामुळे कसं जेवणाला पण उशीर होणार होता। आणि राहिला प्रश्न नाश्त्याचा, तर ते काय आपला दिवाळीचा फराळ आहे। कुणी ना कुणी सगळ्यांनी दिलेले कधी असे 2-3 डबे फुल भरलेले आहेत, त्यामुळे चहासोबत कधी फराळच दिला। त्यानंतर भांडी वगैरे आवरली सगळी लावून, आणि आता म्हटलं पहिल्यांदा भात कधी लावून घ्यायचा। तर तांदूळ इथं थोडंसं आमचं कसं शेतातलं गावाकडलं असल्यामुळं तांदळातून हात फिरवून घेतलेला कधी बरं असतं, त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा तांदळाचा भात लावून घ्यायचा आणि मग तोपर्यंत आणलं की नाही मग बाकीच्या कामांना सुरुवात करायची। भात लावून घेतला, त्यानंतर झाडू मारून घेतलं, आणि मी लक्ष्मीपूजनाला जे धान्य वाटीमध्ये कधी पूजा केली होती ते मी काढलं नव्हतं। माझ्याकडे कसं आमच्याकडे आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाडवा येतो ना, तर पाडव्या दिवशी आम्ही वही पूजन करते, त्यामुळे ती पूजा आम्ही काढत नाही, त्यामध्येच आम्ही वहीची पूजा करते। आणि काल भाऊबीज मी काल पूजा काढली नव्हती, आज सकाळी मी पूजा सगळीकडे काढून घेतलेली, त्यामुळे ते धान्य सगळीकडे बरणीमध्ये भरून ठेवले। कारण आज घरामध्ये कधी पसारा पण भरपूर पडलेला 2 दिवस सगळे। आता ते नाश्त्याचं वगैरे इडलीचं भांडं वगैरे ठेवायचं आहे, हंतरून काढलेली ती ठेवायची बाकी आहेत। कपडे पोरांचे कधी 2 दिवस सणावाराचे नवीन कपडे घातलेली ती गरम पाण्यात भिजवून ती हातानं धुवून घ्यायची, तसं बरंचसं काम बाकी आहे। पण आज सकाळपासून कधी ढगाळ वातावरण होतं, आणि त्यानंतर कधी दुपारनंतर 11-12 नंतर कधी पाऊस यायला चालू झाला होता, त्यामुळे कधी काहीच कामच असं करूच वाटत नव्हतं। इतकं असं अंग असं दुखल्यासारखं किंवा जड पण ताईनं किती जरी कंटाळा आला तर बाईचं काम काही चुकत नाही। जे काही जबाबदाऱ्या आहेत छोट्या मोठ्या त्या पारकनी पूर्ण कराव्याच लागतात। तर इथे मी समोरच्या काकीनं पण जेवायला बोलवलं होतं, तर त्या पण आल्या होत्या। त्या म्हटल्या मी मसाला करून देतो, मग त्यांना नारळ फोडून वगैरे दिला होता तुकडे करायलासाठी, आणि लसूण वगैरे साल काढून देण्यासाठी। तोपर्यंत इथं मी कणीस गरम पाण्यामध्ये कपडे घातली भिजत, कारण सॅक वगैरे पण धुवून घ्यायच्या होत्या, कारण 2 दिवसात पोरांची शाळा पण चालू होणार होती। छोटी कपडे मशीनला लावली होती, आणि हे मोठी कपडे कणी ह्यांनी पण वर्कशॉपचे कपडे टाकली होती धुवायला, त्यामुळे हे सगळ्यांचे कपडे गरम पाण्यात भिजत घातली, म्हणजे तासभर जरी भिजली ना तरी पटकन निघतात कपडे। हॅलो काकी, टॉयलेट बाथरूम साफ करून येतो काय? मटण मिठातल्या पाण्यात कधी अगोदर शिजवत टाकलं, त्यानंतर कपडे भिजत घातली, त्याच हातासरशी कधी मी टॉयलेट बाथरूम पण धुवून वगैरे घेतलं, आणि हंतरून म्हटलं काढलेले आहेत की नाही ती आता ठेवायची, कारण रोजच्या वापरात काही नसतं, रोज थोडीशीच वापरायला येतात। आणि मग घरातली वगैरे आली, कधीतरी कोणतरी आले ना पाहुणे वगैरे, तर त्याचवेळी ही मी कधी हंतरून म्हणजे काढते वापरायला। त्यानंतर होती तशी कधी असं प्लॅस्टिकचे मी ते कागद आहे खाली पण हंतरलेलं आहे, आणि त्यानंतर त्यावर हंतरून ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर परत असं पलटी मारून ठेवलेलं आहे। असे हंतरून घडी करून ठेवते, आणि मग आपल्या डांबर गोळ्या वगैरे असतात की नाही त्या ठेवायच्या, म्हणजे वास पण कुबट येत नाही। ही धोपटी वगैरे मी कधी आमच्या इथं शिवतात, शिवून देतात, त्यांच्याकडे टाकले ते साड्या वगैरे द्यायच्या, आणि त्यांना आपल्याला किती मोठंसं हवं आहे ना ते सांगायचं, म्हणजे ते शिवून देतात। माझे 2-3 ब्लँकेट पण कधी असे मोठे मोठे होल पडले होते, म्हणजे चार्ली लहान होता त्याला दात यायला चालू झाले होते, त्यावेळी त्यानं कुरतडले होते, ते पण मी धुवून कधी त्याच्यावर कधी अशा साड्या लावून घेतलेल्या आहेत, म्हणजे ते पण असं छोटं धोपट्यासारखं किंवा ब्लँकेटसारखं पण आपल्याला वापरू शकतं, अशा पद्धतीने ते करून घेतलेलं, आणि हे बरं पडतं। कोणतरी आलं की मग हे मी काढते वापरायला। वहिनी काय करता?
अंतरून ठेवतं फरशी पुसायला. पोरं आले मी सगळं अंतरून काढलेली ठेवतं त्या जागी. कुंडी चालते तशी. हो, इंडोरच आहे. घेऊन इथं हंतरून वगैरे ठेवल्यानंतर कधी मसाला करून लगेचच मी सुक्का मटण तांबडा रस्सा केला. त्यानंतर मी रक्तीचं मटण पण आणलं होतं. रक्ताने रक्तीचं मटण कधी वेगळं पडतं. सुक्कीशी रक्ती केली होती. आमच्याकडे वजरी पण म्हणतात, पण मी शक्यतो कधी रक्तीच म्हणते, कारण तीच मला पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळे सुक्की रक्ती, सुक्का मटण आणि तांबडा रस्सा आणि चपाती आणि पांढरा भात असा बेत केला होता. तो आम्ही दोघींनी मिळून कधी काकीने आवरून घेतला. म्हणजे त्यांनी चपाती करत होपर्यंत मी बाकीचं फोडण्या वगैरे घालून कधी ते बनवून घेतलं. त्यानंतर इथे मी फरशी पुसायला घेतले. तोपर्यंत त्यांनी माझी जी कधी भिजत ठेवलेली कपडे होती ती धुवायला चालू केलं होतं. तोपर्यंत कधी पाऊस आला. त्यामुळं परत कधी माझी फरशी वगैरे पुसून मग 5-10 मिनिट कधी थांबलो. त्यानंतर थोडासा पाऊस गेला. त्यानंतर आम्ही दोघींनी पण ती कपडे सगळी धुवून कधी उन्हात घातली. उन्हात तर नाही, पण शेडात वाळत घातली. आणि आत्तापासून जो पाऊस चालू झाला होता कधी संध्याकाळपर्यंत कधी वातावरण एकदम असं काळं ढगाळ कधी होतं. ते काय कधी ऊन काय आलं नाही. ही सगळी कामं आवरायला कधी मला जवळजवळ 2 वाजले. त्यानंतर आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं. तर अशा पद्धतीनं कधी शुक्रवारचा पूर्ण दिवस ताईनं कंटाळवाणं आणि आळसानं भरलेला गेला. त्यामुळं हा व्लॉग पण टाकायला कधी वेळ झाला, कारण ते एडिट करायचं वगैरे पण मला कंटाळा आला. त्यामुळे जेवण केल्या कधी पाऊस चालू होतं आणि थोडंसं गारवा पण चालू झालेला. त्यामुळे झोपली कधी ते जागच नाही, उठायला झालं नाही. 5 वाजता उठले. त्यानंतर चहा वगैरे सगळ्यांना बाहेर दिला, झाडू वगैरे मारला. त्यानंतर आवाज द्यायला घेतला हा व्लॉग. आणि त्यानंतर माझ्या मते आता 6:30 किंवा 7 वाजतील हा यूट्यूबवर माझा व्लॉग यायला. त्यामुळे दुपारची कधी 3ची टायमिंग कधी टळून गेली आणि 7 वाजली माझं व्लॉग यायला. चला तर ताईनो, ह्यासोबतच कधी आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये पण काहीतरी कमी जास्त सांगायचं जर असेल तुम्हाला तर सांगू शकताय. आणि माझे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जी घंटी असते ना ती टच करायची. त्यानंतर ऑलचं ऑप्शन येतं, ते ऑलचं ऑप्शन पण टच करायचं, म्हणजे दाबायचं. म्हणजे जे काही माझं रोजचं व्लॉग आले ना की तुम्हाला यूट्यूबवर माझं नोटिफिकेशन येत राहील. चला तर धन्यवाद ताईनो.